पहले कॉलेज में तुला भी देखना है तभी पहले तू बसनी है इतना प्यार तू ना करना भी इतना प्यार ना होना करना है तुना प्यार में पागल होना है तुना यार में पागल होना है तुना प्यार में पागल होना है तुना यार में पागल होना है रंगला झूठ तेरी दुनिया रे दिला तेरी दुनिया रे सुना हसवे मला आजूबाजू काही करू नये कर मला सांगे रंगला झूठ तेरी दुनिया रे दिला तेरी दुनिया रे सुना हसवे मला आजूबाजू काही करू नये कर मला सांगे तुना प्यार में पागल होना है तुना यार में पागल होना है तुना प्यार में पागल होना है तुना यार में पागल होना है साथ जग सूट साथ मर सूट असा वाटत तुम्हाला कधीये कर लगीन तू दुसरा संग मला प्यार नका कधीये साथ जग सूट साथ मर सूट असा वाटत तुम्हाला कधीये कर लगीन तू दुसरा संग मला प्यार नका कधीये तुना प्यार में पागल होना है तुना यार में पागल होना है तुना प्यार में पागल होना है तुना यार में पागल होना है तुना प्यार में पागल होना है तुना यार में पागल होना है तुना प्यार में पागल होना है तुना यार में पागल होना है तुना प्यार में पागल होना है तुना यार में पागल होना है तुना प्यार में पागल होना है मित्रांनो धन्यवाद या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली तर मी फक्त तुमची 2 मिनिटं घेतोय मी माझे नाव दीपक पाटील मी 2021-23 चा इंडस्ट्रियल केमिस्ट्रीचा विद्यार्थी माऊलीकर सर यांच्या अंडर आहे जेपी सर यांच्या अंडर मी शिकलो आहे तर मी सध्या केमिस्ट्री ग्लोबल या ठिकाणी आरएनडी केमिस्ट म्हणून कार्यरत आहे आणि परत आज मी तुमच्या समोर फक्त एक आरएनडी केमिस्ट म्हणूनच उभा नाहीये तर एक छोटा का असेल आपण एक सक्सेसफुल युट्यूबर म्हणून उभा आहे एक कलाकार म्हणून उभा आहे माझी ओळख सांगू इच्छितो नवलमाडीमध्ये पप्पांचं नाव सर्वांना एक असे साली नंबर 1 साली दिलवाली सोडीदे जोगीतून चाल परदेशी महिना मला कांदे सुनेर नको पागल सुनेर दावे हे सर्व कांग्रेसातील सुपर डुपर हिट्स माझ्या पप्पांनी म्हटलेले त्यांच्याकडून मला हे गुण भेटलेले मी एक डान्सर आहे सिंगर आहे आणि माझ्या स्वतःच्या चॅनलवरती मी अल्बम फॉर्म करतो त्यावरती मी स्वतः ऍक्टिंग पण करतो तर 2022 मध्ये मी नवीन युट्यूब चॅनल ओपन केलं होतं पप्पाच्या नावाचं नवलमाळी ऑफिशियल म्हणून तर 0 सबस्क्रायबर आणि 0 व्ह्यूजचा प्रवास आता जवळपास आपल्या चॅनलला 1 करोड व्ह्यू पूर्ण होत आहे माझं फर्स्ट सॉन्ग बेवफा सनम हे 23 मध्ये आलं होतं त्याला आता जवळपास 9 मिलियन व्ह्यूज क्रॉस आहेत तर मित्रांनो यामध्ये तुमचा पण खूप मोठा वाटा आहे कारण मी जेव्हा काही ना काही माझी क्रिएटिव्हिटी करत असतो तर मी लिंक काही ना काही माझ्या प्राध्यापक सरांना टाकतो ते मला छोटीशी जरी पेमेंट करतात तरी पण त्या क्षेत्रामध्ये काम करायची जिद्द माझी वाढते जसाही मला टाइम भेटतो तसा मी माझ्या क्षेत्रामध्ये काम करतो जॉबलाच करून तर मित्रांनो खूप खूप धन्यवाद आणि एक गोष्ट या ठिकाणी बोलून माझ्या पप्पांनी म्हटलेलं खूप प्रसिद्ध सॉंग साली दिलवाली ही फक्त 4 ओळी तुमच्या समोर म्हणतोय ऐका लवकर करायचं दिसना भारी ठसकणारी घुंगरू बलवाली दिसना भारी ठसकणारी घुंगरू बलवाली अरे मिठ मिठ बोल दिल मना डोल साली स दिलवाली हा मिठ मिठ बोल दिल मना डोल साली स दिलवाली
मनी साली सती समकाला तिला कधी मकर मिटाका मनी साली सती समकाला तिला कधी मकर मिटाका गरज नठी डोला बिमार मोरणी चालवाली अरे मिठ मिठ बोल दिल मना डोल साली सती वाली मिठ मिठ बोल दिल मना डोल साली सती वाली धन्यवाद मित्रांनो. जय हिंद. थँक्यू जय हिंद, जय महाराष्ट्र, जय खानदेश. थँक्यू. थँक्यू. मित्रांनो, ऑलरेडी आपली वेळ संपली आणि हॉलवाले बंद करा म्हणून आमच्या मागे लागले. आम्ही स्ट्रेच करतोय थोडस त्यांना. एक 10 मिनिटाचा आमचा कार्यक्रम बाकी आहे शेवटचा. एक महत्वाचा कार्यक्रम आहे. मी आमच्या डिजिटल टीमला सांगेल की त्यांनी स्क्रीनवर एक मेसेज डिस्प्ले करावा. हा खूप महत्वाचा आहे आणि हा करणं गरजेचं आहे मित्रांनो. आपण एवढे चढाव उतार बघितले, मध्ये कोरोना आला, आपल्या लोक निघून गेलेत आपल्याच मित्रांना. म्हणजे आज तुम्ही एक दुसऱ्याला फोन करून आलात, पण असे काही मित्र तुम्ही फोन केला तरी ते येऊ नाही शकणार आज आपल्यामध्ये. आणि दॅट वी रिअली फील. आणि जे आपल्याला असे मित्र निघून गेले ते दुनिया सोडून, आम्ही एवढे नमखराम नाहीये की आम्ही त्यांना विसरू अशा आनंदाच्या प्रसंगी. त्याच्यामुळे वी फील की आजच्या दिवशी त्यांची पण आठवण काढणं गरजेचं आहे. तर आम्हाला जे सोडून गेले त्यालीमध्ये हे आपले अॅल्युमिनी आहे, हे आपल्याला सोडून गेले आहे. आपण 2 मिनिटं त्यांच्यासाठी. मी सगळ्यांना एक विनंती करेन, आपल्या जागेवर आपण उभे राहू आणि फक्त 1 मिनिट त्यांच्यासाठी, त्यांच्या आत्म्याला शांती लावू म्हणून 1 मिनिट आपण त्यांच्यासाठी मौन धारण करू. स्टार्ट. थँक्यू व्हेरी मच. या सायलेन्स मध्ये तुम्हाला तुमचा मित्र नक्कीच आठवला असेल जो सोडून गेलाय. आता शेवटचा प्रोग्राम मी बेदरे मॅडम आणि त्यांचे कुटुंबातील मंडळी, त्यांचे वडील, भाऊ, बहिणी आलेत. मॅडमची इच्छा आहे की त्यांच्या बरोबर त्यांना 1-2 मिनिटं बोलायची संधी हवी. तर बेदरे मॅडमचा हा साठीचा मे बी शेवटचा ऑफिशियल अपेअरन्स असेल. तर हा एक 2 मिनिटाचा प्रोग्राम आपण करू आणि आपण आपला प्रोग्राम संपवूया याच्यामध्ये. आज मॅडमची चालली आहे सत्कार. गुड. बघा मॅडम किती लकी आहात तुम्ही. घरचे सत्कार करताय, विद्यार्थी करताय, कलिग्स करताय. ओके, खरी खुरी मायाची साडी आली मॅडमसाठी. मॅडमचे भाऊ आहेत, त्यांची बहीण, आई वडील असे सर्वजण स्टेजवर उपस्थित आहेत. आपल्या सर्वांसमोर त्यांचं स्वागत करूया. एक 2 शब्द फक्त मॅडमचे आपण ऐकूया. सकाळपासून आपण पाहताय सत्कारावर सत्कार चालू आहे. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे एवढे विद्यार्थी एकत्र जमून केलेला सत्कार हा माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे. या सत्काराने मी खूप भावना प्रदान झालेली आहे. आणि खरं सांगायचं तर मी खरं वेगळं असं तुमच्यासाठी काय केलं. माझ्या घरामध्ये शिक्षकाचा वारसा आहे. माझे आजोबा, माझी आई, वडील, भावंड, काका, मामा हे शिक्षक आहेत.
आणि त्यांना शिक्षक म्हणून बघताना माझ्या आईवडीलचा आदर्श शिक्षक होते, नुसते नव्हते, खरोखरीच मी त्यांना नेहमी बघितलेलं आहे, काम करताना बघितलं, काही चाय तयार करताना बघितलं, मुलांसाठी काहीतरी खेळणी करताना बघितलं, अक्षर त्यांचं सुंदर फळ्यावरती मी बघितलं. आणि हे बघताना माझ्यामध्ये ते गुण आले तर म्हणजे मी त्यापैकी हे काही केलं नाही, तो विषय नाही काही गोष्ट, म्हणून करायला पाहिजेच होतं ते, आणि तेच मी तुमच्यासाठी केलं. मी सगळ्यात महत्वाचं म्हणजे फेस्टिवलला जे मुलं प्रवेश घ्यायची त्यांना मी 2 गाणी डाउनलोड करायला लावायची. एक म्हणजे हे जीवन सुंदर आहे आणि या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करू. बरेच आपण पाहतो कॉलेजचा विद्यार्थी काही छोटीशी गोष्ट झाली तर आत्महत्या करतो किंवा ते प्रमाण झालेलं आहे. माझी मुलं तर पेस्टिसाइड हँडल करणार होती आणि ती पेस्टिसाइड आमच्या उघड्यावर असणार होती. म्हणून मी ठरवलं की आपल्याला या मुलांना असल्या गोष्टींपासून परावृत्त करायचं. त्यामुळे हे मी नक्की केलं. दुसरी गोष्ट मी केली, त्यांना मी सांगायचे तुमचे आई वडील हे कष्टाळू काम करतायत, शेतामध्ये राबतायत आणि तुम्हाला पैसा वाढवतो. तुम्ही ठरवा की 2 वर्ष तुम्ही काम करणार की आता तुम्ही मजा करणार. 2 वर्ष तुम्ही अभ्यास करणार की 2 वर्ष मजा करणार. 2 वर्ष अभ्यास केला तर आयुष्यभर मजा आहे, आणि जर आता 2 वर्ष तुम्ही मजा केली तर आयुष्यभर सजा आहे. त्यामुळे ते मुलं आता बरोबर नाही द्यायची. आणि हे कधी कधी मला कडकपणे बोलायला लागले. कधी कधी मुलं कॉमन घेतात. मी त्यावेळेस त्यांना म्हणायची अरे वा छान केलं तुम्ही, आमचा तो पगार चालू होता, तुमचं नुकसान झालं, हे मी बोलले. पहिल्या दिवसापासून मी विद्यार्थ्यांचं रेकॉर्ड मेंटेन केलं की ज्याच्यामध्ये त्याचे कॉन्टॅक्ट होते, फोटो होते, आणि त्याच्यामुळे आम्हाला विद्यार्थ्यांशी परत जुळणं सोपं झालं. विद्यार्थ्यांना हे इम्प्लांट ट्रेनिंगसाठी पाठवलं. त्या इम्प्लांट ट्रेनिंगच्या माध्यमातून आमच्याकडे पण नॉलेज आलं, कारण मला तर टेस्टिंग फी पण माहिती नव्हता. अशा वेळेला हे सगळं करायचं म्हणजे खूप मोठं आव्हान होतं. ना पुस्तकं होती लायब्ररीत, ना दुकानात पुस्तकं होती. मी आपण माझ्या गाडीच्या वेळेपर्यंत एकूण एक दुकान निवडायला द्यायची, पण मला मिळायचं नाही. लायब्ररीत बसायची, एनसीएची किंवा युनिव्हर्सिटी माहेरला आले तरी माहेर पण काही उपयोग नाही. मी कायम अशा गोष्टींना महत्व दिलं. एनजी कॉलेजची लायब्ररी, पॉलिटेक्निकची लायब्ररी, याच्यामध्ये पुस्तकं थोडा सिलेबस ऍड करत गेले आणि मग तयार झाला तो आत्ताचा ऍडव्हान्स सिलेबस. आता एका क्लिकवर आपल्याला सगळं मिळतंय आणि आता आपण काय वाटेल त्या गोष्टी ज्या आवश्यक आहे. नेहमी म्हटलं जायचं पूर्वीवाल्याचं नाही म्हणायचं, वी आर क्रिएटिंग द ग्रेट मॅनपॉवर रिक्वायर्ड फॉर इंडस्ट्री. त्यामुळे आपण ती तयार करत गेलो. सगळ्या डायरेक्टर्सनी म्हणजे आता इथे माऊलीकर सर आहेत, गुंडवाले सर आहेत, जलाल सर आहेत, या सगळ्या डायरेक्टरांनी आणि अजून बाकीचे त्यांनी सगळ्यांनी फ्रीडम दिलं. रिसर्चचं फ्रीडम दिलं, सिलेबस फ्रीडम दिलं, ऍक्टिव्हिटीज कंडक्ट करण्याचं फ्रीडम दिलं. आणि आज तर मला जलाल सरांनी एवढं मोठं केलं की ऍक्टिव्हिटी मीट एका ठिकाणी नाही 3 ठिकाणी आयोजित केल्या. इतकी मुलं मला भेटली, माझे मला कधी भेटून शकणार नव्हते असे विद्यार्थी इथपर्यंत पोहोचले. किती लांबून विचारले आले त्याची मी कल्पना करणारे. अगदी मणिपूर पासून हैदराबाद पासून सगळी मुलं इथे आलेली आहेत. तर हे सगळं यांच्यामुळे शक्य झालं. आता या ऍनिमेशनचा उद्देश अजून एक आहे. ऍनिमेशनच्या माध्यमातून तुम्ही सगळेजण एकत्र येतात. एक आता मोठा ग्रुप तयार होणार. या ग्रुपवरती कोणते आवडतात मेसेजेस होते. आपल्याला फक्त मेसेज पाहिजे हे कामाचं मेसेज पाहिजे. नो गुड मॉर्निंग, नो गुड इव्हनिंग आणि कुठलेही शुभेच्छा नको, कारण नाहीतर महत्वाचा मेसेज शोधायला खूप वेळ जातो. त्यामुळे कुठली अशी मेसेज टाकायची नाही. कुणाला एखादी गोष्ट आवडली फक्त काम करायचं, म्हणजे तो मेसेज डिलीट करायला कामाच्या माणसांना वेळ लागणार नाही. त्यामुळे ही तुम्हाला रिक्वेस्ट असेल. आपल्या या खानदेशच्या मुलांनी जे पूर्वी कॅम्पस इंटरव्ह्यू सिलेक्ट झालेले होते त्यांनी आता कॅम्पस आपल्याकडे आणले. याच्यामुळे अजून एक नवी संकल्पना इथे आलेली आहे की आपलाच विद्यार्थी आपल्या मुलांना देतो. त्याची कारण 2 झाली. त्यांच्या कंपनीचा ओनर म्हणायचा तुझ्यासारखाच कष्टाळू मुलगा. खानदेशची मुलं ही प्रामाणिक आहे आणि कष्टाळू. हा आपला फायदा होत चाललेला आहे आणि सगळी मिळून आपण या ग्रुपला मोठं करूयात. मला सगळ्यांचे आभार मानायचे माझ्या घरातले कुटुंबियांचे, माझे आई वडील आणि वडील आता नाही माझे, परंतु त्यांनी जे काही संस्कार केले, आईने जे संस्कार केले, आम्हाला पोटाला धरून ती शाळेला जेव्हा घेऊन जायची डेक्कनपर्यंत जवळपास
5-6 किलोमीटर पायी चालायला लागायचं. अशा वेळेला ते आमच्याकडनं परिस्थिती सांगा वगैरे अशा गोष्टी करून घ्यायच्या, अशी खूप अभ्यास करून घ्यायचा. त्यानंतर माझ्यासाठी खास आलेले माझे मावशी आणि काका, माझे काका हे केमिस्ट्रीचे प्राध्यापक, त्यांच्याकडून इन्स्पिरेशन घेऊन केमिस्ट्री त्यांनी की नाही यावर्षी आपल्याकडून इथून मुलं नेले आणि जेव्हा शिकवायला सुरुवात केली त्यांचा हस्ताक्षर बघून, त्यांनी काहीतरी structure बघून आणि आता त्याच्या हस्ताक्षरावर मुलांना आपण वाटून देऊ अशा या गोष्टी आणि कोणाच्या आणि किती आभार मानू. मी विद्यार्थ्यांकडनं पण शिकले. जसे की ओजीटीला मुलं जायची, ती येताना जे काही एक्सपेरिमेंट प्रोजेक्टच्या त्यांचं जो रिपोर्ट लिहून आणायची, त्याच्यातून प्रॅक्टिकल निर्माण केली. त्यातनं मी शिकले, त्यातनं आपण याला शिकवता यायला. मग करोनाचा काळ आला. करोनाच्या काळात आपण शिकू शकत नव्हतो, प्रॅक्टिकल घेऊ शकत नव्हतो. परंतु आमच्या सिंगापूरच्या एका विद्यार्थ्यांनी, श्रीकांत आयरकर, यांनी काही प्रॅक्टिकल रेकॉर्ड केली आणि ती आम्हाला पाठवली. मी काय केलं की लेक्चर झालं ना ऑनलाईन, की एका विद्यार्थ्याला मी बोलवायचे, इन्व्हाइट करायचे त्या मीटला, आणि तो 10 मिनिटं बोलायचा. मग तो याचा अनुभव सांगेल, तुम्ही काय करायचं सांगेल, आणि त्याचा फायदा करोनाच्या काळात सुद्धा मुलांमधली ती म्हणजे ते शांत बसलेले त्यांच्यामध्ये दगदग किती नेहमी कायम राहिली आणि त्यामुळे मुलं आपली तयार झाली. असा एक छोटा जे माझ्या हातात होतं. आता उदाहरणार्थ मोबाईलवरती त्यांना म्हणून तुम्ही नोट्स रेकॉर्ड करा आणि त्या पुन्हा पुन्हा ऐका. नाही तर मोबाईलचा उपयोग काय, तुम्ही ज्या दुसऱ्या काही गोष्टींमध्ये वेळ वाया घालवतात त्याच्यापेक्षा हे करा. असं काही विद्यार्थ्यांच्या आवाजात त्या नोट्स पण मी रेकॉर्ड करून घेतल्या. कारण का जी मुलं तेवढं वाचू नाही शकत आहेत, त्यांच्या निदान कानावर पुन्हा 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 पडून त्यांना चांगल्या प्रकारचं हे बोलता येऊ शकेल आणि लिहिता येऊ शकेल. लिहिता येण्यासाठी स्पेलिंगचे टेस्ट घेतल्या. इंग्लिश हस्ताक्षर सुंदर व्हावं, मराठी हस्ताक्षर सुंदर व्हावं म्हणून मे महिना दिवाळीच्या सुट्ट्या असतात, त्याच्यामध्ये त्यांना रोज एक पान लिहायला होते. त्यांना बाकीच्या मुलं हसायचे, ते म्हणजे इतके वर्षापासून इंग्रजी शिकतो, ग्रामर वगैरे आता काय गरज आहे, आज शुद्ध लिहिण्याची काय गरज आहे. परंतु त्यांनी जे मी सांगेल तसं केलं. तर या सगळ्या मुलांचे मी आभारी आहे की ज्यांनी माझं ऐकलं. आणि म्हणून आपल्याला हे दिवस दिसत आहेत चांगले की आपली मुलं जिथं आपल्या विद्यापीठाला कोणी ओळखत नव्हतं तिथे विद्यार्थ्यांनी आपला स्वतःचा ठसा निर्माण केला आहे. तिथे आपली मुलांची मागणी आता व्हायला लागली. ज्या कंपनीज अशा होत्या की जिथे आपली एकही विद्यार्थी नव्हतं, तिथे आता 80% विद्यार्थी R&D डिपार्टमेंटला आहेत. तर अशा प्रकारे आपली घोडदौड चाललेली आहे. मी हे उदाहरण फक्त आता पेस्टिसाइडचं दिलेलं असलं तरी 6 विषय हे आपल्या परिणाम आमच्याकडे घेतच आहेत आणि त्या सगळ्या विषयांचे प्राध्यापक अशाच प्रकारची काळजी घेतात विद्यार्थ्यांची. बरेच वेळा मेंटर मिटिंगचं बोललं जातं. मी म्हणते मेंटर मिटिंगची गरज आहे, आम्ही रोज मेंटर मिटिंग करतो, रोज मुलांचे प्रॉब्लेम सोडवतो. मग रोज कोणताही विद्यार्थी आपल्याला फोन करू शकतो, आपल्या केबिन मध्ये येऊ शकतो आणि आपल्याशी बोलू शकतो आणि त्यांना गाईड करण्याचं काम आपण करतो. मी हॉस्टेलला होते, हॉस्टेलच्या आवारामध्ये मी जी झाडं लावली त्या झाडं बघून एस पाटील सर म्हणायचे की काय जवळजवळ झाडं लावली, सगळी एकमेकांना आता दिसून जाते. पण काल मी त्या रस्त्याने गेले हेल्थ सेंटरकडे, त्याला बघितलं की दाट सावली आहे आणि त्या सावलीच्या खाली सुंदर लॉन अशी तयार झालेली आहे. तर हा जो काही प्रयत्न केला, हॉस्टेलच्या आवारात झाडं लावली, केमिकल सायन्सच्या जवळपास झाडं लावली, मी मानधन माझं 25,000 रुपयाचं संपूर्णपणे झाडं आणण्यासाठी खर्च केलं. काही झाडांची लागवड ही कशी करायची हे मी माझ्या भावाकडनं शिकले. तो काय करायचा, बिया म्हणजे कोणतेच फळ आणलं बिया खिडकीमध्ये ठेवायचे, त्या बिया गावाला जाताना टाकत जायचं. हे शिकलो होते. ट्रेकिंगला जाताना तो घेऊन जायचं. तशी किती पण मी केलं. मुलांच्या कॉम्पिटिशन लावल्या सीड कलेक्शनच्या आणि त्यातून त्याची नर्सरी केली. नर्सरीसाठी लागणाऱ्या पिशव्या, घराच्या पिशव्या कॅन्टीन वरून गोळा केल्या, जे आपल्या विद्यालयाच्या आवारात पिशव्याचा काही उपयोग नाही. अशा पिशव्या गोळा करून त्याच्यामध्ये लावलेली. वडाच्या झाडाचं छानपैकी एअर लाईनिंग करून 5-5 फुटाची झाडं एका तयार केली. बिल्डिंगच्या मागे कुठंतरी अशी झाडं उगवलेली असतात जी उंच असतात तरी बिल्डिंगला धोका निर्माण करतात. अशी झाडं काढण्यासाठी मुलाला प्रवृत्त केली आणि ती झाडं लावली. असं हे सगळं संवर्धनाचं काम मी केलं. झाडांचं आणि याच्यात मला खूप आनंद आहे. आज तुम्ही मला जो हा ठेवा दिलाय, आठवणीचा ठेवा, या हिंदोड्यावर मी अनेक वर्ष
हिंदोळ्यावरती मस्त झुलत राहील, आनंदात राहील. आणि तुम्ही मला जे दिलेलं आहे ते भरभरून पुन्हा दुप्पट करण्याचा प्रयत्न करेल. मी कदाचित एखाद्या शाळेत जाईल, तिथे काहीतरी विद्यार्थ्यांची छोट्या विद्यार्थ्यांची बोलेल आणि आपला भारत कसा सुंदर स्वच्छ आनंदी होईल यासाठी मी प्रयत्न करेन. थँक्यू. आणि तुम्ही सगळ्यांनी मला एवढं बोलण्याची संधी दिली आणि सगळा एवढा सन्मान दिला त्याबद्दल मी अतिशय आभारी आहे. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच मॅडम. सॉरी, आपण ऑलरेडी त्यांनी बंद करायचं, त्यांनी नाही तर ना बंद करायचे हॉल आणि उलट व्हायचं, म्हणजे आपल्याला एंट्री फ्री आणि एक्झिटला 5,000 द्यायला लागायचे पर हेड. तर अगदी दरवाजा बंद करण्याच्या ह्याच्यात आपण फिनिश करूया प्रोग्राम. मी सगळ्यात महत्वाचा जो कार्यक्रम असतो वोट ऑफ थँक्सचा, त्याच्यासाठी इन्व्हाइट करतो प्रियंकाला. प्रियंका प्लीज. थँक्यू सर. आजचा कार्यक्रम आता शेवटच्या टप्प्यावर आला आहे आणि अजूनही सर्वजण शांत बसलेत जागेवर. याचाच अर्थ की द इव्हेंट वॉज ट्रुली अमेझिंग अँड सक्सेसफुल. कृतज्ञता ही फक्त एक औपचारिकता नसते, ती मनात साठवलेली एक जपलेली भावना असते. सर्वप्रथम आपल्या माननीय उपस्थितांचे मनपूर्वक आभार. प्रोफेसर NK ठाकरे सर, प्रोफेसर SF पाटील सर, प्रोफेसर RS माळी सर, प्रोफेसर सुरेश गोसावी सर, प्रोफेसर VL महेश्वरी सर, प्रोफेसर PP मौलिकर सर, प्रोफेसर DG हुंडेवाले सर, या सर्वांचेही मनापासून खूप आभार. आपले आदरणीय शिक्षक वृंद, तुमचेही मनपूर्वक आभार. शिक्षक हे फक्त ज्ञान देत नाहीत, ते आयुष्य घडवतात. आपले ॲल्युमनाय स्पीकर्स, एंटरप्रेनर्स अँड पॅनलिस्ट, तुमचेही मनपूर्वक आभार. तुम्ही तुमचे अनुभव शेअर केले, ते फक्त शब्द नव्हते तर ते इन्स्पिरेशन होतं. अ व्हेरी स्पेशल हार्टफुलफेल्ट थँक यू टू अवर स्पॉन्सर्स, डॉक्टर ज्ञानेश्वर साळुंखे, ध्रुव ॲग्रो इंडस्ट्रीज धुळे, मिस्टर मनोहर हिवाळे, ॲग्रो इनपुट्स कंपनी अहमदाबाद, देन मिस्टर मधुकर पानसरे, फिनऑर्बिट प्रायव्हेट लिमिटेड पुणे, and Dr. Parshuram Devang, Crop Jeevan Research and Development Private Limited, Bangalore, Dr. Satilal Patil, Green Vision Life Sciences Private Limited. कोणताही मोठा उपक्रम हा फक्त कल्पनेवर उभा राहत नाही, त्यामागे विश्वास, पाठिंबा आणि साथ असते. युअर सपोर्ट वॉज नॉट जस्ट फायनान्शियल, इट वॉज अ स्ट्रॉंग बिलीफ इन दिस इनिशिएटिव्ह, alumni community and in the idea of staying connected beyond classrooms. आज इथे उपस्थित असलेल्या सर्वांना मनापासून धन्यवाद. वेगवेगळ्या बॅचेस मधून, वेगवेगळ्या शहरांमधून तुम्ही इथे आलात, हेच या कार्यक्रमाचे खरं यश. अँड नाउ द मोमेंट इज टू अप्रिशिएट द रियल हिरोज ऑफ दिस इव्हेंट. Sorry. Thank you so much for the organizing team to organize this beautiful event and make it successful. या कार्यक्रमाचे स्वप्न पाहून ते साकार करणारा, व्हेन्यू बुकिंग परमिशन्स आणि अरेंजमेंट सांभाळणारे ते, स्टेज सेटअप, फेलिसिटेशन, कोऑर्डिनेशन सगळं इतकं स्मूथ केल्याबद्दल त्यांच्याही मनापासून खूप खूप आभार. सकाळपासून हसतमुखाने स्वागत करणाऱ्या रजिस्ट्रेशन टीम, ब्रेकफास्ट, लंच आणि हाय टीची अरेंजमेंट केल्याबद्दल त्यांचेही खूप खूप आभार. साऊंड, PPT, म्युझिक, एव्हरीथिंग परफेक्ट ठेवल्याबद्दल त्यांचेही खूप खूप आभार. थँक्यू सो मच टू युअर इनक्रेडिबल एफर्ट्स. वी ट्रुली अप्रिशिएट ईच वन ऑफ यू. एकटे आपण माइलस्टोन गाठतो, पण एकत्र आपण आठवणी तयार करतो. हा कार्यक्रम फक्त रिकनेक्ट होण्यासाठी नव्हता, तर आपले रूट्सशी पुन्हा जोडण्यासाठी होता. गुड बाय म्हणू नका, कारण ही नाती कायम ठेवणारी आहेत. वन्स अगेन थँक्यू एव्हरीवन. अँड नाऊ आय हँड ओव्हर माईक टू दी गीते सर. थँक्यू. तोपर्यंत व्हॉलेंटियर्सने यायचंय. गीते सरांचा प्रोग्राम झाला की महाराष्ट्र गीत होईल आणि आपला कार्यक्रम संपेल. व्हॉलेंटियर्सने तोपर्यंत स्टेजवर यायचं. सर, थँक्यू सर आणि थँक्यू प्रियंका. खरं आता हा वोट ऑफ थँक्सचा कार्यक्रम आहे. प्रियंकाने जे वोट ऑफ थँक्स केलं ते ऑर्गनायझर जे आहेत नाही, मी आता वोट ऑफ थँक्स करतो. हो, मी ते पण करतो. तर आपण वोट ऑफ थँक्स जे आहे ते आपलं ऑर्गनायझर्स तर्फे म्हणजे स्कूल ऑफ केमिकल सायन्सेस तर्फे आहे. तर त्याच्यात आपण एक थोडस एक छोटासा एक ऍड करतोय सर. आपल्याला लक्ष्मीकांत निकम सर जे आहेत आणि भूषण सैदाने यांनी आपल्याला आपल्या काही अल्युमिनायला यांना हे केलेलं आहे.
तर त्यांचे मी नावं वाचतो. त्या मुलांनी पटकन आपले अपॉइंटमेंट ऑर्डर घ्यायची. योगिता गोसावी, त्यांना अपॉइंटमेंट ऑर्डर आणलेले आहेत त्यांनी. वैष्णवी पाटील, वैष्णवी अधिकार पाटील, तुषार शेलार, निलेश कानीराम जाधव. सर आपल्यातर्फे मला वाटतं आपण त्यांना ते. कुणाल देवाजी मराठे. आपण टाळ्या वाजवायच्या या मुलांना, आपल्या यांनी जॉब दिलेला आहे. भाग्यश्री शरद कोठावदे, या पटकन पुढे या, पुढे नाव सांगा तुमचं. भाग्यश्री कोठावदे, पवन कुलकर्णी, पंकज बोराडे आणि महेश पाटील. योगिता गोसावी आहे का? येस, तिथंच थांबा, सगळ्यांना तिथंच द्या. एक कॉमन फोटो घ्या म्हणजे आपला वेळ वाचणार आहे. मित्रांनो, आपल्याच अल्युमिनायने मागच्या मीटिंगला ज्यावेळेस आपण मुंबई आणि अंकलेश्वरला भेटलो, त्याच्यानंतर इन्स्पायर होऊन या मुलांचं इंटरव्ह्यू घेतलेला आहे. कॅम्पस इंटरव्ह्यू ऑर्गनाईज केला, इंटरव्ह्यू घेतला आणि सिलेक्शन केलेलं आहे. खरं आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे की आपले अल्युमिनाय या लेवलला पोहोचलेत की 9 मुलांना ते एका वेळेस अपॉइंटमेंट देऊ शकताय. तर त्यांच्यासाठी आपण एकदा टाळ्या होत्या. खरंच ही चांगली मुवमेंट आहे. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, ठीक थँक्यू. मित्रांनो, या ऑर्गनायझेशन साठी खूप लोकांनी डायरेक्टली इनडायरेक्टली मदत केली. त्याच्यात आपले प्रोफेसर VL माहेश्वरी सर यांनी परवानगी दिलेली आणि खूप स्पॉन्सर आपल्याला प्रोत्साहन दिलं. तसंच आपल्या विद्यापीठाचे ऑनरेबल प्रो व्हाईस चान्सलर प्रोफेसर ST इंगळे सरांनी खूप मदत केली आहे आणि रजिस्ट्रार डॉक्टर विनोद पाटील सरांनी हॉल मिळवण्यासाठी विशेष एफर्ट्स घेतलेले आहेत. तर त्याबद्दल मी या तिघांचेही खूप खूप आभार व्यक्त करतो. आपण सकाळी प्रोफेसर गोसावी सरांना ऐकलं की जे ऑनरेबल व्हाईस चान्सलर SPPU आहेत, तर त्यांनी परवानगी पण दिली आणि इथले रजिस्ट्रार जे आपल्या अल्युमिनाय आहेत प्रोफेसर प्रफुल्ल पवार सर, त्यांनी परवानग्या आणि या सगळ्या गोष्टींना मदत केली, म्हणजे भरभरून मदत केली. आणि त्याच्यासाठी डॉक्टर नरेंद्र सोनवणे यांनी खूप एफर्ट्स घेतले. तर या तिघांची आपण आभार मानूयात. नंतर या विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ केमिस्ट्रीचे प्रोफेसर एक विनोद गोसावी म्हणून ते पण अल्युमिनाय आहेत आपले आणि ते गोसावी सरांचे PA आहेत. म्हणजे गोसावी नाव साधारण आहे, त्याच्यामुळे आम्ही बऱ्याचदा बोलायचो गोसावींना फोन केला का, बऱ्याचदा समोरच्याला वाटायचं की तुम्ही ऑनरेबल व्हाईस चान्सलरांना असं एकेरी नावाने कसं बोलतात. पण ते गोसावी हे PA आहेत त्यांचे, त्यांनी खूप मदत केली. त्यानंतर प्रोफेसर परदेशी हे डिपार्टमेंट ऑफ केमिस्ट्री आणि प्रोफेसर तेरदाळे सरांनी बॅकग्राऊंडला खूप सारे डॉक्युमेंटेशन आणि प्रोसेस केली होती की ज्याच्यामुळे आपल्याला इथे हा प्रोग्राम व्यवस्थित करता आला. तर त्यांचे खास आभार. स्टाफ मेंबर्स ऑफ हॉल जे की काल या ठिकाणी येऊन सांगून गेले की मी क्लिनिंग वगैरे सगळं करेल, फक्त तुम्ही मला सांगा किती लोक हवेत. म्हणजे मला वाटतं अशा प्रकारचं फार कमी वेळेस आपल्याला बघायला मिळतं. तर त्या स्टाफ मेंबरचे आपण आभार मानूयात. टीचिंग अँड नॉन टीचिंग स्टाफ स्कूल ऑफ केमिकल सायन्सेसचा जो इथे आपल्यासाठी हजर राहिला, एक दिवस पूर्ण त्यांनी प्रवास करून आता जातानाही प्रवास करणारे आणि एफर्ट्स घेतले, त्याबद्दल त्यांचे आपण आभार मानतोय स्कूल ऑफ केमिकल सायन्सेसचे. नंतर मनोहर हिरोळे सर जे की मोनार्च ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेडचे, त्यांनी आपल्याला स्पॉन्सरशिप दिली ती. फिन ऑर्बिट मधुकर पानसरे यांनी पण आपल्याला एक स्पॉन्सरशिप दिली ती. ग्रीन व्हिजन प्रायव्हेट लिमिटेड डॉक्टर सतीलाल पाटील सरांनी आपल्याला स्पॉन्सरशिप दिली होती. त्याच्यानंतर क्रॉप जीवन ॲग्रो रिसर्च अँड डेव्हलपमेंट डॉक्टर देवांग सरांची कंपनी आहे, त्यांनी आपल्याला स्पॉन्सरशिप दिली होती. ध्रुव इंडस्ट्रीज आहेत ज्ञानेश्वर साळुंके यांची, त्यांनी आपल्याला स्पॉन्सरशिप दिली होती. या सगळ्या स्पॉन्सरचे आभार मला वाटतं आपलं कर्तव्य आहे, तर आपण त्यांचे एक हे म्हणूयात, आभार मानूयात.
या कार्यक्रमाला तुम्ही बघितलं की 3 व्हाईस चान्सलर, माजी व्हाईस चान्सलर आलेले होते. तिघांचीही परिस्थिती बघता आपण त्या वयात सुद्धा आपण निश्चित प्रोग्राम अटेंड करायला जाणार नाही, पण ते तिघही आले. यू वोंट बिलीव्ह की एस एफ पाटील सरांचं डायलिसिस असतानाही त्यांनी अटेंड केलं. प्रोफेसर NK ठाकरे सर हे धुळ्यावर नाही इथे आले आणि माळी सरांच्याकडे घरी पर्सनल कार्यक्रम होता, तरी पण त्यांनी सकाळचा कार्यक्रम त्यांना शक्यच नव्हता किंवा दुपारी फार अवघड होतं, पण तो कार्यक्रम म्हणजे ऍडजस्ट करून आपल्याला या ठिकाणी वेळ दिला आणि आपल्याला सगळ्यांना मार्गदर्शन केलं. त्याबद्दल या तिघही प्रिव्हियस व्हाईस चान्सलरांचे आम्ही आभार मानतो. त्याचप्रमाणे आपले स्कूल ऑफ केमिकल सायन्सेसचे माजी डायरेक्टर प्रोफेसर DG हुंडीवाले सर आणि BCD डायरेक्टर पण होते सर आपल्याकडे, आणि माजी व्हाईस चान्सलर आपले माजी डायरेक्टर प्रोफेसर PP माहुलीकर सर यांनी खूप आपल्याला म्हणजे याच्यात स्पेशल वेळ काढून या ठिकाणी आले आणि आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. त्यानंतर पुणे युनिव्हर्सिटीचे टीचिंगचं जवळजवळ 90% स्टाफ या ठिकाणी हजर राहिला. जे 1-2 होते त्यांना काही अडचणी होत्या, पण त्या सगळ्या स्टाफचे मी आभार मानतो. आणि शेवटपर्यंत डॉक्टर इदगे सर आणि मिसेस इदगे मॅडम सिन्स मॉर्निंग टू इव्हिनिंग या ठिकाणी थांबलेले आहेत आणि आपला कौतुक ते बघतायत आपल्या सगळ्यांचं, तर त्याबद्दल त्यांचे दोघांचे खूप खूप आभार. आणि जेव्हा केव्हा केमिकल सायन्सेसला गरज असते तेव्हा ते आपल्या पाठीवर केव्हाही हात ठेवायला तयार असतात. तसेच डॉक्टर PP वडगावकर सर आपल्या एका कॉलवर या ठिकाणी आले आणि त्यांनी आपल्या फंक्शनला शोभा वाढवली. त्यांचं नंतर बेंद्रे मॅडम यांची फॅमिली, बहीण, भाऊ, आई, काका आणि इतर सगळे नातेवाईक या ठिकाणी हजर राहिले आणि त्यांनी विशेष उपस्थिती देऊन हा सत्कार समारंभ पाहिला आणि खूप आनंद व्यक्त केला. त्याबद्दल मी त्या सगळ्या फॅमिली मेंबरचे आभार मानतो. ऑल व्हॉलेंटियर्स ऑफ मुंबई टीम ऑर्गनायझेशन जे की इथे आले आणि त्यांनी आपल्यातर्फे इथे फेलिसिटेशन घेतलं आणि या कार्यक्रमाला दुसऱ्यांदा उपस्थिती दिली आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांनी सांगितलं की हा कार्यक्रम पण खूप छान झालेला आहे. तर त्या सगळ्या व्हॉलंटियर्सचे आपण आभार मानतोय. आणि सकाळपासून आपण बघतोय अतिशय सुंदर अशी जेवणाची व्यवस्था आहे. चहा, नाश्ता, जेवण, परत चहा आणि सगळं अतिशय सुंदर आहे. काहीच कुठे गालबोट लावायला जागा नाही. तर त्या सगळ्या जेवणाच्या टीमचे म्हणजे ती याची टीम असेल किंवा इलेक्ट्रिफिकेशनची असेल, या सगळ्या टीमचे पाणी वगैरे त्या सगळ्यांचे आपण विशेष आभार या ठिकाणी व्यक्त करतो. आणि मला वाटतं ही जी टीम या ठिकाणी उपस्थित आहे ती मी सांगावं म्हणून नाही आलेली, ती वेगळ्या कार्यक्रमाला आली, पण मला वाटतं या टीमचे खूप खूप आभार आपण व्यक्त करायला पाहिजे आणि त्याच्यासाठी खास टाळ्या वाजवल्या पाहिजे. कारण त्या लोकांनी एवढे एफर्ट्स घेतले. म्हणजे काल अक्षरशः मी 3 वाजता इथे आलो, मला वाटलं एक 10 मिनिटांचं काम आहे आणि आपण फ्री होऊ. तर मी त्या आल्यानंतर मला कळालं की इथे किती कामं असतात. आणि ऑल दिस टीम वॉज वर्किंग हिअर सिन्स 7 o'clock टू ॲट 6 o'clock आणि फक्त एक वडापाव खाल्लेला होता त्यांनी. आणि मला वाटलं की संपेल, पण नाही संपलं, काम चालू ठेवलं. तर मला वाटतं सगळ्या टीमचे शब्बीर असेल, आम्ही नरेंद्र सोनवणेंना नरुदा म्हणतो प्रेमाने, आशिष आहे, प्रेमा आहे, छाया मॅडम, याचं नाव मी देशमुख, महेश, संजना, त्याच्यानंतर प्रियंका भोसले, कल्पना, स्नेहा नेवरे, सतीलाल पाटील सर, मानसी आणि मधुकरांचं मित्र, या सगळ्यांचे आणि बॅकडोरला ज्यांनी आपल्या या कार्यक्रमाच्या शोभा वाढवण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली, त्या सगळ्यांचे आपण खूप खूप आभार व्यक्त करतो. आणि yes, I think we have to give standing innovations to you all, these all. खास याच्यासाठी होतं मित्रांनो, आपल्याला आपलं काम सोडून या लोकांनी हे ऑर्गनाईज केले. ते त्यांचा पार्ट नव्हतं, पण त्यांना वाटलं की कुठेतरी आमच्या ज्युनियर आणि सिनियर मित्रांना एक कॉमन प्लॅटफॉर्म मिळावा. यानंतर आपला मित्र आहे उजेर, जो अंकलेश्वर, मुंबई आणि पुणे या तिघही ठिकाणी व्हिडिओ शूटिंगचं काम करतो फ्री ऑफ कॉस्ट. तर त्याचेही खास आभार.
नंतर तुम्ही लोक आताही त्याच संख्येने त्याच उत्साहाने इतर हजर आहात. सिन्स मॉर्निंग जो उत्साह आहे तो जवळजवळ संध्याकाळपर्यंत आहे. तर आपल्या सगळ्या पार्टिसिपंटचे मी स्कूल ऑफ केमिकल सायन्सेस तर्फे आभार व्यक्त करतो आणि मला असं वाटतं की पुढच्या प्रोग्रामला मी हँडओव्हर करतो माईक आणि जे ज्ञात अज्ञात आहेत त्यांचे एकदा आभार व्यक्त करून मी माझं आभार प्रदर्शन संपवतो. धन्यवाद. थँक्यू सर. सगळ्यात मोठा धन्यवाद तुमचेच आभार, कारण एवढी मेहनत घेतली आणि ह्या टीमच्या आणि उत्तर महाराष्ट्र टीमच्या मधला सगळ्यात उत्तम ब्रिज जर काय असेल तर त्याचं काम सरांनी केलेलं आहे. पूल कायम महत्वाचा असतो, म्हणजे पु ल देशपांडे असो तर ब्रिजवाला ब्रिज असो. तर आता शेवटचा प्रोग्राम आहे, महाराष्ट्र गीत होईल. त्याच्यानंतर आपण आहे त्या जागेवर बसून एक छान फोटो काढूया. हा फोटो आपल्याला कायमस्वरूपी लक्षात राहील असा, आणि वी होप की याच्यापेक्षा मोठे मोठे प्रोग्राम आपण तुमच्या शहरामध्ये करू. तरुण नेतृत्व मिळाल्याचं डिपार्टमेंटला सर याच्यापुढे दरवर्षी करतीलच प्रोग्राम. तर थँक्यू व्हेरी मच. महाराष्ट्र गीत प्ले करूयात आपण, प्रोग्राम संपू आणि फोटो काढू छान. त्याच्यानंतर मस्त झिंगपावरी किंवा काहीतरी आयराणी सॉंग लावून डान्स करून जायचं आपल्याला एकदा. महाराष्ट्र गीत झाल्यानंतर, फोटो काढून झाल्यानंतर महाराष्ट्र गीत प्लीज. थँक्यू व्हेरी मच. फोटो घेऊयात. फोटोग्राफर पुढे आपलं नाव कोण?
एक करंटचे जे विद्यार्थी फर्स्ट सेकंड इयर आणि रिसर्च स्टुडंट प्लीज इथे या ना, एक तुमचा कॉमन फोटो राहिला इथला. रिसर्च स्टुडंट नाही या तोपर्यंत. किती रिसर्च स्टुडंट आहे? 2 का 3च आलेले